वर्ष उत्सव हो जाएगा। पोलीस अधीक्षक सचिन पाटील पुन्हा चर्चेत आले। सचिन पाटलांच्या बदलीला नाशिककरांनी विरोध केलाय। ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा सुद्धा समोर आलाय। सोशल मीडियावर सुद्धा #आय सपोर्ट सचिन पाटील अशी मोहीम राबवली जाते। बदली रोखण्यासाठी नाशिककर एकवटलेली आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय कारण आहे की सचिन पाटील यांची बदली झाली आणि आता विरोध झाल्याच्या नंतर ती बदली रद्द करण्याच्या संदर्भात काही हालचाली सुरू होत आहेत का? नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीची बातमी आलेली आहे आणि त्यानंतर त्यांची बदली रद्द करावी अशी देखील मागणी समोर आलेली आहे। केवळ 11 महिन्याच्या कार्यकाळामध्ये सचिन पाटील यांनी धडाकेबाज कारवाई केली, ज्यामध्ये इगतपुरीमधील एक रॅकेट होतं ते देखील त्यांनी उद्ध्वस्त केलं, ज्यामध्ये अनेक सिनेतारकांना त्यांनी ताब्यात घेतलं होतं। त्याचबरोबर नाशिकमधले रोलट माफियाला देखील ताब्यात घेतलं। या ठिकाणी मद्य माफिया असतील, गुटख्यांवरची कारवाई असेल, हुक्का शौकीनांवरची कारवाई, अशा अनेक धडाकेबाज कारवाई केला। मात्र त्यामध्ये एक महत्त्वाची कारवाई सचिन पाटील यांनी केली, जी म्हणजे ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले अशा व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन त्यांच्याकडून कारवाई करून घेण्याची मागणी त्या व्यापाऱ्यांकडून कारवाई झाली होती आणि त्या व्यापाऱ्यांकडून पैसे मिळवून देण्याची मागणी त्यांनी केलेली होती। आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहे नाशिक जिल्ह्यातले, ज्यांच्या खरं तर आज राज्यभर उत्सव आहे आणि उत्साहात साजरा केला जातो गणेशोत्सव। मात्र या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर क्वचितही आनंद किंवा उत्सव आपल्याला पाहायला मिळत नाही। याचं कारण असं आहे की त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता कुठेतरी हिरावतो की काय अशी मानसिकता त्यांची झाली आहे। नेमकं काय झालंय? सचिन पाटलांच्या बदलीला आपण विरोध का करताय? काल रात्री नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय सचिनजी पाटील साहेब यांची बदली झाली असा मेसेज आमच्या पूर्ण ग्रुपवर आला। ग्रुपवर मेसेज आल्यानंतर आमचे सर्व शेतकरी अतिशय दुःखी झाले, कारण अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं कार्यकाळ पूर्ण न होता त्यांची बदली करणं हे 100% दुर्दैवी आहे। आणि आमची एकच इच्छा आहे, कारण गेल्या 5 महिन्यापासून माननीय सचिनजी पाटील साहेब यांनी आमच्या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची मदत केली। 2-2.5 कोटी रुपये व्यापाऱ्यांकडे अटकून पडले होते, परंतु त्यांच्या आजपर्यंत कमीत कमी हातातोंडाशी आलेला घास परत या बदलीमुळं सरकारनं हिरावून घेतला असा आमचा ठाम आरोप आहे। आमची एकच विनंती आहे। आणखी काही शेतकरी आपल्याबरोबर आपण त्यांच्याशी बोलूया। काय भावना आहे तुमची? आमचे जे पूर्ण नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष उत्पादक शेतकरी, त्यांचे जे 6 महिन्यापासून ज्या व्यापाऱ्यांनी हाल केलेले, त्या व्यापाऱ्यांना आम्ही पाटील साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा पाटील साहेबांनी त्याची लगेच तक्रार घेऊन त्यांना जेरीस आणलं आणि आत्ता जवळजवळ आता कुठंतरी हे प्रकरण आम्हाला वाटतंय का मार्गी लागतंय। आणि त्यातच काल पाटील साहेबांच्या बदलीचा जो निरोप आला अतिशय दुर्दैवी आहे। मला या नाशिक जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे का आमच्या शेतकऱ्यांकडे बघून ही बदली तात्काळ रद्द करावी, अन्यथा आम्हाला आता पर्याय उरलेला नाही रस्त्यावर उतरण्याशिवाय। रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। काय तुमच्याबरोबर काय झालं होतं? सचिन पाटलांना तुम्ही एवढी सहानुभूती का दाखवताय? आम्ही जवळजवळ 4 ते 5 तालुक्यातील शेतकरी आहे। आम्ही वर्षभर कष्ट करून जो माल कमावला होता द्राक्ष मालेचा, तर आम्हाला ते पैसे भेटले नाही। पण पाटील साहेब मिळते आम्हाला एक आशेचं किरण आम्हाला त्या गोष्टीतलं जाणवलं का आमचे पैसे भेटणार आहे। 100% पाटील साहेब ह्या ताकदीने भेटले होते का आमचे पैसे काढून देणार होते। माझी सर्व शेतकऱ्यांची एवढीच इच्छा आहे का पाटील साहेबांची बदली तात्काळ रद्द करून आमचे पैसे कसे आम्हाला भेटतील, आम्हीच नाही पण पुऱ्या तालुक्यात पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ आकडा काढला तर भरपूर मोठा होतोय। आणि पाटील साहेब मनापासून पैसे काढण्याच्याच तयारीमध्ये आहे आणि ते काढूनच देतील। त्यामुळं आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एवढीच विनंती राहील, शासकीय प्रशासन, आमदार असतील, खासदार असतील, का ही बदली त्वरित रद्द करावी आणि आमचे पैसे काढून देण्यासाठी त्यांना। याच्यानंतर पुढची भूमिका तुमची काय राहील? बदली रद्द झाली नाही तर? बदली रद्द झाली नाही तर सबंध नाशिककर हे रस्त्यावर उतरतील। आपण बघितलं असेल, शेतकरी असेल, सामाजिक संस्था असतील, राजकीय काही पक्ष असतील, सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे सचिन पाटील आज या आमदार खासदारांना आणि या ठिकाणच्या मंत्र्यांनाच का नको वाटतंय, हा आमचा थेट सवाल आहे। सचिन पाटलांची बदली रद्द झाली नाही तर या नाशिककरांनी यापूर्वी मिश्रा साहेबांची, पाटील साहेबांची बदली सुद्धा रद्द करून दाखवलेली आहे। आमची विनंती आहे की आपण सहानुभूतीपूर्वक या सगळ्या शेतकऱ्यांकडे, कामगारांकडे, विद्यार्थ्यांकडे, तरुणांकडे पाहून ही बदली थांबवावी। आपण बघतोय शेतकऱ्यांच्या या भावना आहे की सचिन पाटील यांची बदली रद्द करावी। कारणच महत्त्वाचं आहे की यांच्या हातातोंडाची आलेला घास आहे, त्यांचे कोट्यावधी रुपये बुडालेले आहे आणि ते मिळण्याची कुठेतरी आशा निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीतच त्यांची बदली झाली। त्यामुळे हे पैसे परत मिळतील का असा प्रश्न त्यांच्या समोर शेतकऱ्यांचा पाठिंबा इतका प्रचंड आहे
आणि त्यांचा कार्यकाळ सुद्धा पूर्ण झालेला नाहीये, मग ते कुणाच्या डोळ्यात खुपतायत हाही सवाल आहे. पण आता जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतील तेव्हा तथाकथित या बदली करणाऱ्यांचं नेमकं काय होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.